और स्विच हिट करने का प्रयास और वाइड गेंद। फिर से वही रिवर्स स्वीप खेलना चाहते थे जालिंदर सिंह, लेकिन बीट हुए। और फिर से वाइड गेंद। और रिवर्स स्वीप खेला यहाँ पर और नतीजा 4 रनों के लिए। बढ़िया बल्लेबाजी कर रही है यहाँ पर जालिंदर सिंह, जो कि 2 बाउंड्री में खाता खोला है अपनी टीम का स्कोर जा पहुंचा है 10 रन। इस ओवर की चौथी गेंद। फिर से वही ट्राई किया है यहाँ पर रिवर्स स्वीप। स्टेप आउट करके खेला यहाँ पर और रन आउट का मौका। आंखों आंखों में 1 रन चुरा लिया यहाँ पर। स्ट्राइक पर इरफान भाई, जो कि अपनी पहली गेंद खेलेंगे और इस ओवर की लास्ट गेंद। बढ़ता हुआ स्कोर 11 रन। और कवर के ऊपर से खेलना चाहते थे, लेकिन गेंद घूमती हुई। एक ओवर की समाप्ति के बाद बढ़ता हुआ स्कोर 12 रन। धन्यवाद मुकद्दर सिंग, अतिशय सुंदर असं हिंदीमधून समालोचन करत होते। एका षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे, 12 धावा फळ्यावरती लागलेला आहे। आघाडीची फलंदाजांची जोडी धावांचा पाऊस या ठिकाणी पाडतायत। बिनगडी बाद 12 धावा 1 षटक। जालिंदर सिंग खेळतो 5 चेंडू 9 धावांवर 2 चौकाराच्या मदतीने आणि इरफान भाई खेळतात 1 चेंडू 1 धाव। हर्ष यांनी पहिल्या षटकामध्ये 12 धावा दिल्या। दुसरं षटक बघावं लागेल कोण घेऊन येतोय। पहिल्या चेंडूवर प्रहार आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर। पंचांचा इशारा येतोय षटकार। 6 धावा 18 धावा फळ्यावरती आलेल्या आहे। सन्माननीय पाहुणे मंडळींचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। सन्माननीय श्री अंशुभाऊ ठाकूर हे विराजमान झालेले आहेत। त्याचबरोबर आतिफभाई शेख, सूरजभाऊ डफर, भूषणभाऊ मनवर या दरम्यान 1 चेंडू 1 धाव प्राप्त केलेली। भूषणभाऊ मानकर, आदित्यभाऊ फुके, हेमंतभाऊ भजन ही सर्व मंडळी मंचावर विराजमान आहेत। आयोजकांच्या वतीने त्यांना या ठिकाणी स्थानापन्न होण्यास सांगितलं। मार्गदर्शक आहे आयोजकांचे। चेंडू फडीला लागून यष्टी रक्षकाच्या मागे जातोय। उलट्या हाताने फटका मारण्याचा प्रयत्न, साफ अपयश आलेलं होतं। मात्र 1 धाव घेण्यापासून थांबू शकणार नाही।
20 धावा फळ्यावरती आलेल्या आहे. दुसरा षटक प्रगतीवर आहे. अनिल वाघाडे गोलंदाजी करतोय. हलकासा त्याला सन्मान करण्याचा प्रयत्न केला. पॉइंटच्या दिशेने हा चेंडू गेला होता खरी, मात्र एक धाव घेण्यापासून थांबवू शकणार नाही. अनिल विरुद्ध इरफान. असं हे युद्ध पाहायला मिळालं. आता मात्र अनिलचा सामना करणं जालिंदर सिंग. बॅटची कडाकी चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या मागे. एक धाव निश्चितच प्राप्त होईल यात शंका नाही. रवी भाऊ असरेड यांनी एक धाव घेतली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो या ठिकाणी आणि 2 धावा एकत्रित केल्या. 23 धावा फलकावरती आलेल्या. आता जो सामना सुरू आहे बॉक्सर क्रॉप्स विरुद्ध न्यू स्टार क्रिकेट लग या दरम्यान. न्यू स्टार या संघाचे संघ मालक आहेत रवी भाऊ असरेड आणि कर्णधार सुद्धा रवी भाऊ असरेड आहेत. पुन्हा एकदा एक धाव घेतलेली. यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू गेला होता. पंचांचा इशारा बाईज असल्याचा. एक धाव या एका धावेच्या मदतीने 2 षटक 24 धावा बिनगडी बाद. सुंदर अशी सुरुवात या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि दुसरा जो संघ आहे बॉक्सर 11 या संघाचे संघ मालक आहे सन्माननीय विनोद भाऊ केवट आणि या संघाचे कर्णधार आहे इरफान भाई अली. काटोल चषक 2025 क्रीडा संकुल काटोल येथे संपन्न होत आहे. प्रथम पारितोषिक 55,555 रुपये तर्फे काटोल चषक कमिटी. द्वितीय पारितोषिक 33,333 रुपये सन्माननीय श्री अंशुभाऊ ठाकूर व सन्माननीय श्री नमाजी अली व सन्माननीय श्री रवीजी असरेड यांच्यातर्फे. मालिकावीर 5,000 रुपये रोख पारितोषिक तन्मय घोडे यांच्यातर्फे. उत्कृष्ट फलंदाजाला 3,000 रुपये सन्माननीय श्री किशोरभाऊ गाडवे यांच्याकडून. उत्कृष्ट गोलंदाजाला या ठिकाणी 3,000 रुपये सन्माननीय श्री राजूभाऊ सरडे यांच्याकडून. आणि संपूर्ण चषक या ठिकाणी सन्माननीय श्री अजयभाऊ बागडे अंकलजी उईके रॉयल पेंट्स काटोल यांच्यातर्फे संपूर्ण सन्मान चिन्ह चषक याचा पुरवठा केलेला आहे. आणि चेंडू पुरवठा केलेला आहे अभिलेखजी चांडक यांनी. दोन षटकांचा खेळ पूर्ण 24 धावा बिनगडी बाद. सुंदर अशी सुरुवात. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न. चेंडू अचूक टप्प्यावर सोडला. निश्चितच मोठा फटकार मारायला पाहिजे होता असं त्यांचे प्रेक्षक म्हणतात, परंतु चालक गोलंदाजी करतोय. गोलंदाज या ठिकाणी जालंधर सिंग 9 चेंडू 12 धावांवर नावात 2 चौकाराच्या. हर्ष शिंगडे यांचा हा अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न. चेंडू टप्पे खात जातोय. मिड विकेटच्या दिशेने एकच धाव प्राप्त होईल. धावसंख्या वाढून झालेली आहे 25 धावा बिनगडी बाद. आणि ही जोडी फोडण्याचं काम करण्यासाठी रवी असरेड कर्णधार आहेत रवी भाऊ यांनी ही धुरा सांभाळली दिली ती हरीश इंगळे यांच्या खांद्यावरती. पुन्हा एकदा अगदी पायावर दिलेला चेंडू. हा चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एकच धाव प्राप्त होईल. हरीशभाऊ इंगळे हे पोलीस खात्याशी कार्यरत आहे. निश्चितच अतिशय सुंदर गोलंदाजी करतात. आतापर्यंत आपल्या या षटकामध्ये रवीभाऊ असरेट यांनी त्यांच्या खांद्यावर मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आणि सुंदर झेल. ज्या ब्रेक थ्रूची गरज होती ती सफलता या ठिकाणी हरीशभाऊ इंगळे यांनी प्राप्त करून दिली. पहिली सफलता या ठिकाणी. हरीश यांच्याकडून प्राप्त झालेली पहिली सफलता.
थोडंसं काहीतरी वेगळं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं. धावचित करण्याचा प्रयत्न होता परंतु आपल्या सुरक्षा सीमारेषेच्या आतमध्ये होते. निश्चितच हरीश जी इंगडे जे पोलीस खात्याला कार्यरत आहे, अतिशय सुंदर गोलंदाजी करताय आतापर्यंत. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने आणि सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी प्रशंसा करावी लागेल त्यांच्या सहकार्याने. 22 नंबरचं टी शर्ट परिधान केलेले हर्षू. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 27 धावा फळ्यावरती लागलेला आहे. एक गडी बाद. इरफान भाई खेळतो 5 चेंडू 10 धावांवर 1 षटकाराच्या मदतीने आणि पंकज चन्ने खेळतात 2 चेंडू 1 धावांवर. आणि सुंदर गोलंदाजी हरीश यांची. पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा दिल्या, एका फलंदाजाला बाद केलं. पुन्हा या ठिकाणी बक्षिसांचा वर्षाव. प्रथम पारितोषिक 5,555 रुपये तर्फे काटोल चषक कमिटी. द्वितीय पारितोषिक 33,333 रुपये सन्मान्य श्री अंशुभाऊ ठाकूर व सन्मान्य श्री नमाजी अली व सन्मान्य श्री रवीजी असरेट यांच्याकडून. मालिका वीराकरता 5,000 रुपये रोख तन्मयजी घोडे यांच्याकडून. उत्कृष्ट फलंदाजाला 3,000 रुपये किशोरभाऊ गाडवे यांच्याकडून. उत्कृष्ट गोलंदाजाला 3,000 रुपये रोख राजूभाऊ सरडे यांच्याकडून. संपूर्ण चषक आणि सन्मान चिन्ह पोहोचवले जात आहे अजय भाऊ बागडे अंकलजी उईके रॉयल पेंट्स यांच्याकडून. चेंडू पुरवठा या ठिकाणी करण्यात आलेला आहे अभिलेशजी चांडक यांच्याकडून. अंतिम सामन्याकरता सामनावीराचा बहुमान 3,000 रुपये रोख देऊन शुभमजी खरपुरिया व सन्माननीय तुषारजी भुंबर स्टार मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न. अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू अष्टभेदी चेंडू म्हणतात. अतिशय अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू. निश्चितच या चेंडूवर धाव प्राप्त झालेली नाही. हर्षल विरुद्ध पंकज. तशाच प्रकारचा चेंडू. तोच गोलंदाज, तोच फलंदाज आणि तोच यष्टीरक्षक. निश्चितच दोनही चेंडूवर निर्धाव चेंडू. यावेळी मात्र पुढे सरसावून मारलेला फटकार चेंडू जातो वाईड मिड ऑनला. या ठिकाणी दोन क्षेत्ररक्षकांच्या मदतीने हे सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं. या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी आपल्या संघाकरता 2 धावा एकत्रित केल्या. धावसंख्या वाढून झालेली 29 धावा. हरच्या पुढचा चेंडू स्क्वेअर लेगला मारलेला फटकार. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर आणि पंचांचे दोन्ही हात बाहेर निघताना दिसतात म्हणजे षटकार. इरफान भाई यांच्या फडीमधून निघालेला हा पुन्हा एकदा पंकज यांनी मारलेला हा फटकार. पंकज चन्ने. बडे मियाँ तो बडे मियाँ छोटे मियाँ ही सुभान अल्लाह. कारण त्यांच्या सहकार्याने मोठे फटकार आणले त्यानंतर स्वतःच्या हातामध्ये जबाबदारी घेतली आणि पंकज यांनी सुद्धा मोठा प्रहार. पुन्हा एकदा यावेळी मात्र चेंडू हॅलो. या ठिकाणी योग्य असा ताळमेळ नव्हता. फलंदाज मात्र या ठिकाणी प्रतीक्षित होती की हा झेल सुटतो की काय. स्क्वेअर लेगला उंच असा हवेत उडालेला हा फटकार होता. अथक प्रयत्न केला शेवटच्या क्षणापर्यंत जाऊन पोहोचले सुद्धा होते परंतु संतुलन साधता आलं नाही शरीरावर आणि 2 धावा एकत्रित केल्या. 37 धावा. चौथ्या षटकाचा अखेरचा चेंडू घेऊन येतोय हर्षचा सामना करणार पंकज. पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न. संतुलन साधता आलं नाही फॉलो आणि चेंडूचा तरी सुद्धा एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. हो नाही आणि या ठिकाणी दुसरी धाव घेतली असती थोडंसं महागडं पडू शकलं असतं. या गोष्टीचं भान ठेवलेलं होतं दोन्ही फलंदाजांनी म्हणूनच एकच धाव घेतली. धावसंख्या वाढून झालेल्या 38 धावा. 1 गडी बाद. 4 षटकांचा खेळ पूर्ण. जे 10 संघ या ठिकाणी दाखल झालेले आहे न्यू स्टार क्रिकेट क्लब यांचे संघ मालक आहे रवी भाऊ असरेट आणि कर्णधार सुद्धा ते स्वतः आहेत. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 38 धावा फळ्यावरती लागलेला आहे. 1 गडी बाद. दुसरा संघ आहे सेंट्रल रेल्वे. या संघाचे संघ मालक आहे अजित भाऊ लडसे आणि लवभाऊ पांडे विजूभाऊ तोटे सलीमभाई शेख आणि या संघाचे कर्णधार आहे राजूभाऊ पंचलानी. बॉक्सर 11 या संघाचे संघ मालक आहे विनोद भाऊ केवट
आणि या संघाचे कर्णधार आहे इरफान भाई अली. छत्रपती रायडर्स या संघाचे संघ मालक आहे विनूभाऊ वर्मा, भूषणभाऊ मानकर आणि कर्णधार आहे वैभवभाऊ निहारे. राजे 11 या संघाचे संघ मालक आहे आशिष भाऊ नौकरिया, आशिष भाऊ उबाडे आणि कर्णधार आहेत कुणाल वाघमारे. पुढचा चेंडू जातो आहे फाईन लेगच्या दिशेने सीमा रेषेच्या बाहेर जाईल निश्चित या शंकर आहे. पंचांचा इशारा चौकार. शेर शिवाजी या संघाचे संघ मालक आहेत आकाशभाऊ दोडके, सागरभाऊ राऊत आणि कर्णधार योगी डोके. ब्रदर्स 11 या संघाचे संघ मालक आहे कपिल भाऊ रेवतकर, वैष्णव भाऊ रेवतकर आणि कर्णधार आहे अक्षयभाऊ बेलखडे. YSW या संघाचे संघ मालक आहे चंचल भाऊ वंजारी, शुभम भाऊ मोरिया, योगेश भाऊ सोमकुवर आणि कर्णधार आहे चंचल भाऊ वंजारी. आणि सरळ सोपा झेल या ठिकाणी क्षेत्ररक्षक शोधला आणि त्याच्या हातात झेल दिला. पॉइंट आणि गलीच्या मध्ये सरळ. दुसरा झटका या ठिकाणी लागलेला. 42 धावांवर 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला होता. आणि यानंतरचे जे 2 संघ आहे पुन्हा MV स्टार्स या संघाचे संघ मालक आहे शोएब भाई शेख, सचिन भाऊ दाभाडे आणि या संघाचे कर्णधार आहे निलेश भाऊ महंत. क्रॉप्स 11 या संघाचे संघ मालक आहेत अविनाशजी मेश्राम सर आणि कर्णधार सुद्धा अविनाशजी मेश्राम सर. अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू प्रशंसा करावी लागेल. आत्ता झालेला गोलंदाज ज्याचं नाव हर्ष, पोलीस खात्याशी कार्यरत असलेले. दुसरी सफलता या ठिकाणी प्राप्त झालेली. केवळ 7 धावा दिल्या आणि 2 फलंदाजांना बाद केलं. अचूक टप्प्यावर गोलंदाजी. थोडंसं मला वाटतं उजव्या अष्टीच्या बाहेरून जाणारा हा चेंडू होता. पंचांनी याला वाईड दिलेला आहे. शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न निश्चितच करतो कुठलाही गोलंदाज. मृत षटकामध्ये डेथ ओव्हरमध्ये कोणताही गोलंदाज हा शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतो कारण मोठे मोठे फटकार या षटकामध्ये हाणल्या जातात. यावेळी मात्र बुळा सोडलेला चेंडू त्याला खोदून काढला. 1 धाव निश्चितच प्राप्त होईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी परंतु नकार दिला त्यांच्या सहकार्यांनी कारण सुंदर असं क्षेत्ररक्षण झालेलं. पाचव्या षटकाचा 5वा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज हर्षजी इंगळे. प्रेक्षकांच्या माहिती करता पुन्हा एकदा पोलीस खात्याला कार्यरत असलेले हे खेळाडू. अगदी बुळा सोडलेला चेंडू आत्मविश्वास बळावतो जेव्हा एखादा मोठा आघाडीचा फलंदाज तडाखे फलंदाज याला जेव्हा बाद करतात तेव्हा निश्चितच एक आत्मविश्वास बळावतो. या ठिकाणी गोलंदाजाचं त्याचं उत्तर या ठिकाणी पाहायला मिळालं. अखेरचा चेंडू 5व्या षटकाचा. मोठा फटकार चेंडू हवेत मात्र निश्चितच सुरक्षित. मिड विकेटच्या वरून षटकार. पंचांचा इशारा. 50 धावा. 5 षटक 50 धावा 2 गडी बाद. अर्धशतक फळ्यावर लागलेलं बॉक्सर कॉप्सेनचं. और गेंदबाज पर फिर से आए हर्षल तांबे जिन्होंने 1 ओवर में 11 रन खर्च किए और भारी किनारा लगा, अंदरूनी किनारा था और गेंद चाप पहुंची सीमा रेखा पार 4 रनों के लिए. जब तक ये दोनों खड़े हैं नतीजा कुछ और ही होगा. स्कोर जा पहुंचा है 54 रन 2 विकेट के नुकसान पर.
स्लोवर गेंद डाली लेकिन पढ़ नहीं पाए यहाँ पर सौरभ चढ़े। अच्छा कमबैक किया यहाँ पर हर्षल तांबे ने। तीसरी गेंद और उड़ाया, देखना होगा पूरे आधा डजन रन, 6 रनों के लिए जाती हुई गेंद सीमा रेखा पार, हवा को चीरती हुई गई गेंद है। बढ़ता हुआ स्कोर 60 रन। छठा ओवर जारी, चौथी गेंद फिर से स्लोवर गेंद डाली और अंपायर डिसीजन वाइड। काफी अच्छा स्ट्रोक लगा था यहाँ पर सौरभ भाई चढ़े ने। और लेग साइड की दिशा में देखना होगा, 1 रन के लिए लेग वाइड। बढ़ता हुआ स्कोर 62 रन। और ये पढ़ तो लिया था इरफान भाई ने, लेकिन बैट के नीचे से जाती हुई गेंद, खाली खाली डॉट बॉल। इस ओवर की लास्ट गेंद और ये उड़ाया, देखना होगा फील्डर उसके नीचे और ये 6 रन। काफी अच्छा बड़ा पुल शॉट लगा था यहाँ पर इरफान भाई ने। हमने तो पहले कहा था अगर दोनों बंदे इस ग्राउंड पर खड़े रहेंगे तो नतीजा कुछ और ही दिखेगा। सामने की ओर खेला था सौरभ भाई चढ़े ने पूरे आधा डजन रन के लिए, और अभी भी इरफान भाई ने उसी अंदाज में और बॉलिंग मार्क पर अनिल जो कि अपना दूसरा ओवर लेके आते हुए, जिन्होंने अपने पहले ओवर में 11 रन खर्च किए थे और स्कोर जा पहुंचा है 68 रन 2 विकेट के नुकसान पर। देखना होगा 2 ओवर में क्या कर पाते अपने सौरभ भाई इरफान भाई। और पहली गेंद और उड़ा सामने की ओर और स्टेडियम पार 6 रन के लिए। बहुत ताकत है इनके बाजियों में भाई। बेस्ट वर्सेस बेस्ट का मुकाबला चलता हुआ यहाँ पर। और अगेन कोई बाहर होगा भाई तो थोड़ा अंदर फेंक दीजिए। स्कोर जा पहुंचा है 74 रन, 7-4 2 विकेट के नुकसान पर। काफी लाजवाब शॉट खेला था यहाँ पर सौरभ भाई ने सामने की ओर, जो कि आसान नहीं होता मारने के लिए, लेकिन उनमें उनके बाजू में बहुत ताकत है। वो भी 6 बॉल में 6 मारने की क्षमता रखते हैं इस ग्राउंड पे। पूरा अनुभव है इस ग्राउंड का उनको। और दूसरी गेंद और ये सामने की ओर और देखना होगा यहाँ पर दर्शक लोग, उत्तम दा और 6 लाजवाब शॉट, बैक टू बैक 2 6 सौरभ भाई के बल्ले से निकलता हुआ पूरे 1 डजन रन 2 बॉल में। और ये थर्ड अंपायर डिसीजन में भी 6 रन है, 6 थर्ड अंपायर ने भी 6 दिया है रवि भाऊ। चेक के लग 6 दिया है रवि भाऊ, थर्ड अंपायर ने 6 दिया है रवि भाऊ, थर्ड अंपायर ने 6 दिया है। ओके ओके थैंक यू। ऐसे सपोर्ट करते रहे रवि भाऊ, हमको ऐसे सपोर्ट की जरूरत है हमको। बढ़ता हुआ स्कोर 80 रन 2 विकेट के नुकसान पर। 1 डजन रन बना चुके 2 गेंद में सौरभ भाई। तीसरी गेंद और रनिंग मार्क पर चुके यहाँ पर अनिल भाऊ। बैक टू बैक 2 6 लगा चुके सौरभ भैया। और तीसरी गेंद जारी
और बीट किया यहाँ पर अनिल भाव ने, बढ़िया अच्छा कमबैक किया यहाँ पर अनिल भाव ने। फुल शॉट खेलना चाहते थे सौरभ भाई, लेकिन कंधे के बाजुओं से निकलती हुई गेंद कीपर के दस्तानों में। स्कोर जा पहुंचा है 80 रन के, 2 विकेट के नुकसान पर। 7 ओवर जारी, 3 गेंद हो चुकी है, बचे हुए 9 गेंदों में देखना होगा। और उड़ाया फील्डर उसके नीचे, और हाथों को छू के जाती हुई 6 रन के लिए लाजवाब शॉट। क्या पारी खेल रहे हैं यहाँ पर सौरभ भैया, जो कि 10 गेंदों में 29 रनों पर खेल रहे हैं अपना निजी स्कोर पर। अगर ऐसे बल्लेबाजी करेंगे तो 110 प्लस हो सकते हैं इस ग्राउंड में। अभी देखना होगा, काफी पसंदीदा ग्राउंड है उनका, सौरभ भाई चरडे का। और उड़ाया स्टेडियम के पार 6 रन के लिए, जो कि कांटे के उस पार पहुंचा दिया है गेंद को। और गेंद बुला दिए भाई, उस गेंद से इनके स्ट्रोक अच्छे लग रहे थे। बढ़ता हुआ स्कोर 92 रन, 92 रन हो चुके हैं। 7 ओवर की लास्ट बॉल आने बाकी अभी, जो कि 4 छक्के लगा चुके हैं सौरभ भाई 5 गेंदों में। इस ओवर की लास्ट गेंद, हमने तो पहले बोल दिया था आधा घंटा पहले ही, नतीजा कुछ और ही दिखेगा। और पब्लिक को फुल आनंद होता हुआ सौरभ भाई चरडे की बैटिंग देख के। और फिर से देख रहा होगा रोबो उसके नीचे, सॉरी, और एक कैच ड्रॉप हरीश भाई तो उसके नीचे। और 2 रन, और 3 रन के लिए रेडी इरफान भाई, और 3 रन पूरे। बढ़ता हुआ स्कोर 95 रन 7 ओवर की समाप्ति पर, 2 विकेट के नुकसान पर 95 रन 95। जो कि इस ओवर में 27 रन आ चुके हैं अनिल भाऊ। काफी लंबा महंगा ओवर था वो। और इस इनिंग की लास्ट ओवर देखना होगा गेंदबाजी पर कौन आता है। और अंकेश नवले, देखना होगा डेट ओवर किस प्रकार से निकालते हैं। सामने फिर से सौरभ भाई चरडे, सॉरी भाई गलती होगी, सौरभ भाई चरडे, जो कि 12 गेंदों में 38 पर खेल रहे अपना निजी स्कोर। और वाइड डिसीजन, हमारे डिसीजन वाइड। स्कोर जा पहुंचा 96 रन। छियानवे रन हो चुके हैं 2 विकेट के नुकसान पर। इस इनिंग का लास्ट ओवर अंकेश नवले लेके आते हुए, और पहले गेंद वाइड डाली उन्होंने। और फील्डर देखना होगा उसके नीचे सारंग, और एक कैच ड्रॉप किया, आंखों में 2 रन चुरा लिए कैच ड्रॉप में। इस इनिंग का लास्ट ओवर, जो कि अभी पहले गेंद हो चुकी है, और स्कोर जा पहुंचा है 98 रन 2 विकेट के नुकसान पर। फिर से सौरभ भाई चरडे स्ट्राइक पर, और नतीजा 6 रनों के लिए। फिर से एक गेंद घुमाते हुए सौरभ भाई चरडे। लाजवाब पारी का नतीजा यहां पर दिखता हुआ सभी दर्शकों को, और दर्शक खुश होते हुए सौरभ भाई चरडे की बैटिंग देखकर, जो कि अपना निजी स्कोर खेल रहे हैं 14 गेंदों में 46 रन पर 4 रन दूर अपने अर्धशतक के लिए। और स्कोर जा पहुंचा 104 रन 2 विकेट के नुकसान पर। फुल टॉस गए, और
रन के लिए जाती हुई गेंद और ये सौरभ भाई चढ़े का अर्धशतक होता हुआ लाजवाब पारी यहाँ पर 15 गेंदों में 52 रन की पारी पर खेलते हुए थोड़ा बल्ला बता दीजिए सौरभ भाई चढ़े। थैंक यू, ऐसे सपोर्ट करते रहे, आपके सपोर्ट की जरूरत है हमको। बचे हुए 3 गेंद आना बाकी। ऐसी पारी हमने सौरभ भाई चढ़े की आरवी में देखा था, क्या पारी खेली थी उन्होंने, और उसके साथी में थे अपने योगी भाई, उनने भी लाजवाब मैच को खींचा था वहां पे आरवी में। और पटकी हुई गेंद और वाइड गेंद दिया, डिसीजन वाइड। स्कोर जा पहुंचा है 111 रन, 1-1-1 पर 2। बची हुई 3 गेंद आना बाकी। नतीजा देखना होगा सौरभ भाई चढ़े क्या करते अपने 3 गेंदों में। आज भी हमें वो पारी याद है आरवी की 2024 की, क्या पारी खेली थी भाई ने। और वाइड बॉल, बैक टू बैक 2 वाइड डाल चुके हैं। स्कोर जा पहुंचा 112 रन पर। बचे 3 गेंद आना बाकी। क्या बल्लेबाजी दिखाई भाई ने। What a shot! क्या शॉट है भाई, दिल खुश कर दिया भाई आपने आज तो। फिर से 6 रन के लिए बैक टू बैक 3 6 लगा चुके अभी, और स्कोर जा पहुंचा 118 रन पर। बची हुई 2 गेंद बाकी। अपना निजी स्कोर 16 गेंदों में 58 रन पर खेल रहे हैं। और वाइड गेंद, और इस ओवर में अभी बता देता हूं कितने रन आ चुके हैं अभी 4 गेंदों में। 24 रन अभी खर्च कर चुके हैं यहाँ पर अंकित नवले। बहुत ही बड़ा ओवर, आना 2 गेंद बाकी अभी। स्कोर जा पहुंचा 119 रन। और 5वीं गेंद, और आसमानी टोला जाती हुई, और 6 रन के लिए फिर से एक बार बैक टू बैक 5 6 लगा चुके हैं। 4 सॉरी। इस ओवर में 30 रन आ गए, लास्ट ओवर जारी। स्लोवर गेंद डाली थी, और ये तीसरे रन आउट थे। एक मिनट, बढ़ता हुआ स्कोर 127 रन। और विनोद भाई केवटे की तरफ से सौरभ भाई चड्डे को अर्धशतक पर 400 रुपए का इनाम। यहाँ पर स्टेज पे आके अपना इनाम लेके जाए सौरभ भाई चड्डे, स्टेज पर आकर अपना इनाम लेकर जाए। हमने तो आधा घंटा पहले कहा था कि ये जब तक दोनों खड़े थे नतीजा कुछ और था, लेकिन नतीजा दिखा भी दिया भाई लोगों ने। स्कोर जाता अभी यहाँ पर टारगेट दिया है न्यू स्टार को 128 रन का, काफी बड़ा स्कोर है इस ग्राउंड पे। देखना होगा किस तरह से चेस करेंगे न्यू स्टार। और सौरभ भाई चड्डे स्टेज पर आए और अपना इनाम लेकर जाए। विनोद भाई केवटे आप भी आए प्लीज। विनोद भाई केवटे आप भी आ जाए प्लीज प्लीज। बहुत बढ़िया पारी सौरभ भाई चड्डे। क्या 2 शब्द कहेंगे आप सौरभ भाई चड्डे इस पारी के लिए?
3 मैचों में फ्लॉप चलने के बाद ये मैच में रन बने तो अच्छा लग रहा है, और टीम को भी जीत बहुत ज़रूरी है ये मैच में अगर इस टूर्नामेंट में बने रहना है तो। थैंक यू सौरभ भाई, बहुत ही अच्छी बैटिंग की आपने आज और अपने टीम का मनोबल बढ़ा दिया इसके रनों से। न्यू स्टार 11 को जो टारगेट दिया हो 128 रन का, किस तरीके से चेस करेंगे अभी न्यू स्टार 11 देखना होगा। थोड़ा जल्दी, इसके बाद में फिर से एक मैच खेलना बाकी है भाई। आपके सपोर्ट की जरूरत है हमको। प्लीज इरफान भाई फील्डिंग सजा लीजिए, आपके सपोर्ट की बहुत जरूरत है हमको। आपके सपोर्ट से आगे बढ़ रहे हैं हम। मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे आयोजकांच्या वतीने खूप खूप स्वागत आणि खूप खूप धन्यवाद। शब्द सुमनाने सुद्धा या ठिकाणी खूप खूप स्वागत। सन्माननीय अंशुभाऊ ठाकूर, सन्माननीय आतिफ भाऊ शेख, सन्माननीय हेमंतजी भजन सर, सन्माननीय आदित्यजी फुके, सन्माननीय भूषण भाऊ मानकर, सन्माननीय सूरज भाऊ डफर आणि त्यांच्यासोबत असलेली सर्व मंडळी, आपणा सर्वांचे आयोजकांच्या वतीने शब्द सुमनाने या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत। सोबतच या ठिकाणी बक्षिसांचा वर्षाव मी विनंती करतो। आता होणारा सामना या संघातील दोन्ही संघाला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवावं। बॉक्सर 11 या संघाची संपूर्ण चमू यांचे संघमालक आहे विनोद भाऊ केवटे आणि कर्णधार आहे इरफान भाई अली। इरफान भाई यांना विनंती करतो क्षेत्ररक्षण सजवावं लवकरात लवकर। काटोल चषक 2025 तालुका क्रीडा संकुल काटोल येथे संपन्न होत असताना प्रथम पारितोषिक 55,555 रुपये तर्फे काटोल कमिटी, काटोल चषक कमिटी, द्वितीय पारितोषिक 33,333 रुपये सन्मान्य श्री अंशुभाऊ ठाकूर, सन्मान्य जी नमाजी अली, सन्मान्य श्री रवीजी असरेट यांच्यातर्फे, मालिकावीर 5,000 रुपये रोख पारितोषिक सन्मान्य तन्मय भाऊ घोडे यांच्याकडून, उत्कृष्ट फलंदाजाला 3,000 रुपये रोख पारितोषिक किशोर भाऊ गाडवे यांच्याकडून, उत्कृष्ट फलंदाजाला त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाजाला 3,000 रुपये रोख पारितोषिक राजूभाऊ चरडे यांच्याकडून। मी इरफान भाई यांना विनंती करतो लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे। या ठिकाणी संपूर्ण चषक आणि सन्मान चिन्ह दिल्या जात आहे सन्मान्य श्री अजय भाऊ बागडे व सन्मान्य श्री अंकलजी उईके रॉयल पेंट्स काटोल यांच्यातर्फे, आणि या संपूर्ण सामन्याकरता चेंडू पुरवण्यात येत आहे सन्मान्य श्री अभिषेकजी चांडक यांच्याकडून। अंतिम सामन्याकरता सामनावीराचा बहुमान 3,000 रुपये रोख शुभमजी खरपुरिया व तुषारजी भुंबर स्टार क्विट फायनान्स, स्टार कॅपिटल फायनान्स यांच्याकडून। त्याचबरोबर सतत 3 फलंदाजाला जर बाद केलं तर 3,000 रुपये रोख पारितोषिक सन्मान्य सुभाषभाऊ कोटे यांच्याकडून। या सर्व आयोजन समितीचे जे सदस्य आहे आणि पदाधिकारी आहेत, अध्यक्ष आहे संदीप भाऊ इंगडे, उपाध्यक्ष आहे रविभाऊ असरट, सचिव आहे पंकज भाऊ चन्ने, सहसचिव आहे वैभव भाऊ नेहारे, आदित्य भाऊ पारवेकर, चंचल भाऊ वंजारी, इरफान भाई अली, पीयूष भाऊ जयस्वाल, राजाभाऊ पंचलानी, मुकद्दर सिंग, जालिंदर सिंग, अविनाशजी वागदरे। अतिशय मोलाचं सहकार्य अविनाशजी वागदरे यांच्याकडून होतं। वारंवार ते आपल्या मंडळाला मोलाचं सहकार्य करतात आणि मंडळासाठी खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतात। अजून महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे या ठिकाणी न्यू स्टार क्रिकेट क्लब यांचे संघमालक रविभाऊ असरेट, सेंट्रल रेल्वे या संघाचे संघमालक अजित भाऊ लडसे, लवभाऊ पांडे, विजूभाऊ तोटे, सलीमभाई शेख, बॉक्सर या संघाचे संघमालक विनोद भाऊ केवटे, छत्रपती रायडर्स या संघाचे संघमालक विनय भाऊ वर्मा, भूषण भाऊ मानकर, राजे 11 या संघाचे संघमालक आशिष भाऊ नोकरिया, आशिष भाऊ उबाळे, शेर शिवाजी या संघाचे संघमालक आकाश भाऊ दोडके, सागर भाऊ राऊत, ब्रदर्स 11 या संघाचे संघमालक कपिल भाऊ रेवतकर, वैष्णव भाऊ रेवतकर, YSW या संघाचे संघमालक चंचल भाऊ वंजारी, शुभम भाऊ मोरिया, योगेश भाऊ सोमकुवर,
त्याचबरोबर क्रॉप्स 11 या संघाचे संघमालक अविनाशजी मेश्राम सर, त्याचबरोबर MV स्टार्स या संघाचे संघमालक शोएब भाऊ शेख व सचिन भाऊ दावाडे या मंडळींनी मोठ्या सहकार्याने आणि मोठ्या मनाने या ठिकाणी खूपच मदत केलेली आहे, सहयोग दिलेला आहे. त्यानिमित्त आयोजकांच्या वतीने त्यांचे खूप खूप स्वागत आणि खूप खूप धन्यवाद. संकेत कुमेरिया, इनका बल्ला अभी तक के खामोश था, देखना होगा इस मैच में क्या कर पाते हैं. और इसके साथ ही में हरीश भाऊ इंगड़ी जी और बॉलिंग मार्क पर विकेट टेकर विनोद भाऊ केवटे. अनंत भाऊ, विनोद केवटे भाऊ अगर विनोद भाऊ केवटे अगर कोई भी गेंद पर विकेट लेते हैं तो हर विकेट पे अनंता भाऊ की तरफ से 200 रुपये का इनाम और ये खाता खुलता हुआ न्यू स्टार का चौके से और संकेत कुमेरिया का भी. बहुत देर से बल्ला खामोश था, देखना होगा संकेत कुमेरिया किस बल्ले से अपनी पारी का नतीजा दिखाएंगे दर्शकों को. बढ़िया गेंद डाली थी, हमने पहले कहा था विकेट टेकर है विनोद केवटे भाऊ. और ये सामने की ओर और ये 1 रन, बढ़ती हुई रन संख्या 5 रन. और सामना करेंगे हरीश भाऊ जी विनोद भाऊ केवटे की चौथी गेंद का. पहली गेंद खेलेंगे यहाँ पर हरीश भाऊ जी. और ये फुल टॉस गेंद और अंपायर वाइड. स्कोर जा पहुंचा है 6 रन. फिर से फुल टॉस गेंद खेल दिया है नीचे सौरभ भैया और ये विकेट का पतन. हमने तो पहले ही बोला था भाई कि विनोद भाऊ केवटे हुए विकेट टेकर है और ये 200 रुपये इनाम उनका लागू हो गया था, लेकिन पक भी गया इधर. अभी उनके हर विकेट पे 200 रुपये का इनाम दिया है अनंता भाऊ जी की ओर से. और हरीश भैया की जगह लेंगे हर्ष बरसे. पहला झटका लगता हुआ यहाँ पर न्यू स्टार को हरीश भाऊ के रूप में. 4 गेंद हो चुकी है. धन्यवाद मुकद्दर भाई, अतिशय सुंदर असं हिंदीमधून समालोचन करत होते. दोन्ही पंचांना विनंती आहे यावेळी मात्र चेंडू हवेत होता, फुलटॉस चेंडू सुंदर असा कव्हरला मारलेला फटकार पाठला करता 2 क्षेत्ररक्षक बघावला गेल्या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण पास केलेला होता. चेंडू 2 धावा दरम्यान दोन्ही फलंदाजांनी प्राप्त केल्या. दोन्ही पंचांना विनंती आहे बॅड लाईटची अपील यायला नको, फास्ट घ्या. ओके, धन्यवाद.
उलट्या हाताने फटकार मारण्याचा प्रयत्न, चेंडू अंगावर आदळला, धाव निश्चितच प्राप्त झालेली नाही. एक षटक, 8 धावा, 1 गडी बाद. यानंतरचा होणारा सामना न्यू स्टार क्रिकेट क्लब विरुद्ध सेंट्रल रेल्वे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी 11 खेळाडूंची यादी, दोन्ही संघांना विनंती आहे 11 खेळाडूंची यादी आमच्याकडे आणून द्यायची आहे. न्यू स्टार क्रिकेट क्लब विरुद्ध सेंट्रल रेल्वे. एकदम अचूक उजव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी याला वाईड दिलेला आहे आणि सौरभ चरडे यांनी फलंदाजीमध्ये अतिशय दमदार दमखम असं दाखवला होता आणि आपल्या संघाला अतिशय मजबूत स्थितीमध्ये आणलेलं होतं. धाकड अशी धावांची खेळी केलेली होती. केवळ 18 चेंडू आणि 66 धावा. एक खराब चेंडू आणि त्याहीपेक्षा सुंदर फटका, मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. पंचांचा इशारा आलेला आहे नो बॉल म्हणून आणि चौकार सुद्धा. अशा 5 धावा. सौरभ चरडे यांनी याआधी फलंदाजी करीत 18 चेंडूमध्ये तडाखेबंद अशा 66 धावा केल्या होत्या. आपल्या भात्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या शस्त्रांचा वापर करत 9 षटकार हाणले होते आणि एक चौकार सुद्धा प्राप्त केलेला होता. म्हणजे जवळपास 366च्या सरासरीने ह्या धावा एकत्रित केल्या होत्या. पुन्हा एकदा या ठिकाणी फ्री हिटवर फारसा काही फायदा उचलता आलेला नाही. या ठिकाणी 41 चेंडू आणि 114 धावा असं चित्र दिसायला सुरुवात झाली. पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न होता. 2 पावलं पुढे निघत चेंडू फळीवर घेतला खरी, मात्र बॅटची कळा घेत चेंडू गेला तो पॉईंटच्या दिशेने. एकच धाव प्राप्त होईल. 15 धावा फळ्यावरती लागलेल्या आहेत. दुसरं षटक प्रगतीवर असताना गोलंदाजी करतो या ठिकाणी सौरभ चरडे आणि यावेळी सामना करणारा हर्ष बारसे. अचूक टप्प्यावर टिचून गोलंदाजी करतो असं म्हणाव्यास हरकत नाही. आघाडीच्या 2 चेंडूवर प्रहार झाला होता, त्यानंतर मात्र आपल्या लयमध्ये परत येताना दिसतात. संपर्क झाला नव्हता फडी आणि चेंडूचा. धाव घेण्याचा प्रयत्न होता, बघावं लागेल त्या चेंडूवर आणि या ठिकाणी महागडे पडू शकतं. ओ हो, चोरटी धाव. म्हणजे अक्षरशः 9-10 खेळाडू या सर्व चेंडू आणि फलंदाज असे मिळून ते प्रयत्न करत होते धाव काढण्याकरता आणि बाद करण्याकरता. निश्चितच बरं झाला हा चेंडू आला खरी, मात्र सुटला, अन्यथा काही वेगळं चित्र या ठिकाणी दिसलं असतं. ही एक धाव घेणं फार महागात पडू शकलं असतं. मोठा फटकार, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही, निश्चितच धावा जाईल 4. पंचांचा इशारा येतो चौकार असल्याचा. 20 धावा फलकावरती लागल्या, 1 गडी बाद.
अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू, अगदी बुलास सोडलेला चेंडू, यष्टीवेधी चेंडू. या चेंडूवर निश्चितच धाव मिळालेला नाही. 2 षटकांचा खेळ पूर्ण, 20 धावा, 1 गडी बाद. यानंतरचा होणारा सामना न्यू स्टार विरुद्ध सेंट्रल रेल्वे. बक्षिसांचा वर्षाव. काटोल चषक 2025 तालुका क्रीडा संकुल काटोल. प्रथम पारितोषिक 55,555 रुपये तर्फे काटोल चषक कमिटी. दोन्ही पंच थोडस राहुल सर आणि अभिनव सर फास्ट चालत चला. द्वितीय पारितोषिक 33,333 रुपये सन्माननीय श्री अंशुभाऊ ठाकूर व सन्माननीय श्री नमाजी अली व सन्माननीय श्री रवीजी असरेट यांच्याकडून. मालिका वीराकरता 5,000 रुपये रोख पारितोषिक सन्माननीय श्री तन्मय भाऊ गोडे यांच्याकडून. ए लाले सुंदर फटकार. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने आणि सुंदर असा झेल. प्रशंसा करावी लागेल या खेळाडूची. लॉंग ऑन ला कुठलीही चुकी केलेली नाही. आणि दुसरा झटका. आघाडीचे 2 फलंदाज बाधून तंबूत परतताना. संकेत कुमेरिया आणि हरीश इंगळे हे बाद झाल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज. अतिशय चूक असा प्रहार केला. सरळ चेंडू एक पाय पुढं काढीत फळीवर घेतला. वाईड मिड ऑनला मारलेला फटका. विनोद भाऊ केवटे यांनी जर फलंदाजाला बाद केलं तर 200 रुपयाचे रोख पारितोषिक घोषित आहे. अनंत भाऊ यांच्याकडून या दरम्यान मोठा प्रहार आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. विनोद भाऊ केवटे यांच्या जर षटकामध्ये फलंदाजाला बाद केलं तर 200 रुपयाचे रोख पारितोषिक या ठिकाणी अनंत भाऊ यांच्याकडून जाहीर करण्यात आलेले आहे. अचूक उजव्या यष्टीच्या बराच बाहेरून जाणारा चेंडू वाईट दिलेला आहे. 29 धावा फळ्यावरती लागलेला आहे आणि प्रहार व्हायलाच पाहिजे कारण धावांचा डोंगर आहे. वाईट दिलेला आहे. 29 धावा, 2 गडी बाद. झटपट साखळी सामन्यामध्ये अशा प्रकारचे हल्ले व्हायलाच पाहिजे कारण केवळ 8 षटकांचा खेळ. या दरम्यान लॉंग ऑन ला मारलेला हा फटकार 1च धाव प्राप्त होईल. धावसंख्या वाढून झालेली 30 धावा. 31 चेंडू 98 धावा. चेंडू हवेत आणि षटकार. या व्यतिरिक्त मात्र हर्षल तांबे केवळ 2 चेंडू आणि 7 धावा. धावांचा पाऊस
30 चेंडू 92 धावा, 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. दोन्ही पंच आता आपल्याकडे 3:15 झालेले आहे. 3:15 बॉलर्स नेम अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू पायावर आदळला. या चेंडूवर निश्चितच धाव या ठिकाणी प्राप्त होणार 1 धाव. या ठिकाणी मी पुन्हा विनंती करतोय 3 सामनावीराचा बहुमान या ठिकाणी हा सामना संपल्यानंतर घेतला जाणार आहे. सौरभ चरडे, हर्षल तांबे आणि मुकद्दर सिंग. अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू फळीतून संपर्क साधताच रेंगाळत आलेला मिडविकेटच्या दिशेने सीमारेषेच्या दिशेकडे वाटचाल करत होता. मात्र अडथळा आला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या रूपामध्ये 1च धाव प्राप्त होईल. यानंतर सौरभ चरडे, हर्षल तांबे, मुकद्दर सिंग यांना सामनावीराचा बहुमान दिला जाईल. हा सामना संपल्यानंतर तिघांनी याच ठिकाणी हजर राहायचं आहे. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी बघावा लागेल. थोडंसं मागे पडू शकतं आणि तिसरा झटका. बॉक्सर विरुद्ध राजे 11 या दरम्यान जो सामना झाला होता त्याचा मॅन ऑफ द मॅच सौरभ चरडे यांनी हजर राहायचा आहे. त्याचबरोबर दुसरा छत्रपती रायडर्स विरुद्ध न्यू स्टार या संघादरम्यान जो सामनावीराचा बहुमान झाला होता मॅन ऑफ द मॅच हर्षल तांबे यांनी सुद्धा हजर राहायचं आहे. आणि तिसरा मॅच झाला होता न्यू स्टार विरुद्ध राजे 11 मॅन ऑफ द मॅच मुकद्दर सिंग या सर्वांनी या ठिकाणी हजर राहायचं आहे. हा सामना संपल्यानंतर लगलीच आपल्याला हा सामनावीराचा बहुमान या ठिकाणी पाहुण्यांच्या हस्ते दिला जाईल. सन्मान्य निलेश भाऊ, सन्मान्य आतिफ भाऊ आणि सन्मान्य अंशु भाऊ यांच्या हस्ते हा बहुमान दिला जाणार आहे. बॅटची कडा घेत चेंडू यष्टीरक्षकाच्या मागे जातोय. पुन्हा या ठिकाणी सन्मान्य निलेश भाऊ, सन्मान्य आतिफ भाऊ आणि सन्मान्य अंशु भाऊ यांच्या हस्ते हा बक्षीस वितरण सोहळा पार पाडला जाईल. या पाहुण्यांनी सुद्धा या ठिकाणी थांबायचं आहे. सुंदर गोलंदाजी आकाशांची आतापर्यंत. हो प्रशंसा करावी लागेल. आकाश सुंदर गोलंदाजी करतोय. आकाश सावरकर KPL. समीकरण आता 24 चेंडू 90 धावा 38 धावा 4 षटकामध्ये फळ्यावर लागलेल्या आहे. धावांची गती वेगाने आहे. 9.50च्या सरासरीने धावा एकत्रित करतायत. परंतु रिक्वायर्ड रन रेट जो आहे ज्याला उर्वरित धावांचा आलेख धावांची गती 22.50च्या सरासरीने धावा एकत्रित कराव्या लागेल. म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर प्रत्येक चेंडूवर चौकार यायलाच पाहिजे.
मोठा फटकार, चेंडू हवेत आणि सरळ लॉंग ऑफला मारलेला फटकार. चौथा झटका पहिल्याच चेंडूवर. पहिल्या चेंडूवर सौरभ यांना पुन्हा सफलता प्राप्त झालेली. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर 38 धावा, 4 गडी बाद, 5वे षटक प्रगतीवर. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न, मागच्या पायावर वजन देत मोठा फटकार घुमवला जरूर होता, परंतु फळी आणि चेंडूचा संपर्क होऊ शकला नाही, म्हणजे या चेंडूवर धाव मिळणार नाही. आता मात्र समीकरण 22 चेंडू 90 धावा असं हरलेलं. पुढे सरसावून मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. या ठिकाणी निश्चितच मोठा षटकार असेल. पंचांचा इशारा 6 धावा. अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू, खराब क्षेत्ररक्षण या संधीचा फायदा दुसऱ्या अवघडण्याचा प्रयत्न होतो. काही जागेवर चेंडू पकडला जातो आणि फेकला जातो गोलंदाजाकडे. या दरम्यान दोन्ही गोलंदाजांनी 2 धावा एकत्रित केल्या. या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, सन्माननीय निलेश भाऊ महंत, सन्माननीय अंशुभाऊ ठाकूर आणि सन्माननीय आतिफभाई यांच्या हस्ते बक्षीस वितरण. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, उलटा फटकार, साप अपयश आलेला आहे. निश्चितच धाव मात्र मिळालेला नाही. जो आजचा पहिला सामना झालेला होता, बॉक्सर क्रॉप्स वर्सेस राजे 11, मॅन ऑफ द मॅच सौरभ चरडे. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न, समतोल साधता आला नाही. चेंडू आणि फळी जाण्याने बाद झालेला फलंदाज, लगेच बाद झालेला हा फलंदाज. त्याच्या जागेवर दुसरा फलंदाज फलंदाजीसाठी येईल. छत्रपती रायडर्स विरुद्ध न्यू स्टार या संघादरम्यान झालेला सामना. हर्षल तांबे यांना हे बक्षीस प्राप्त झालेलं, त्यांनी सुद्धा या ठिकाणी हजर राहायचं आहे. आणि तिसरा मॅच झालेला होता न्यू स्टार वर्सेस राजे 11 आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कर्ता ठरलेला होता मुकद्दर सिंग. या तिघांनी या ठिकाणी हजर राहायचं आहे. आणि पाहुण्यांच्या हस्ते सन्माननीय निलेशभाऊ महंत, सन्माननीय अंशुभाऊ ठाकूर आणि सन्माननीय आतिफभाई यांच्या हस्ते हे बक्षीस वितरण दिलं जाईल. दादा गाडी थोडीशी पुढे घेऊन घे. रसवाले गाडी पुढे घेऊन नो बॉल दिलेला आहे पंचांनी, दोन्ही पंचांनी नो बॉल दिलेला आहे. फ्री हिट. मोठा फटकार, निश्चितच मोठा, 6 धावा, पंचांचा इशारा.
त्रेपन्न. पुन्हा धावाची गती वाढवण्याचा प्रयत्न करावाच लागेल. जोखीम असलेले फटके मारावेच लागतील, कारण पर्याय नाही. कारण आता चेंडू होत चाललाय कमी. 16 चेंडू आणि 74 धावा. बॉल चेक कर ले. सतरा चेंडू 73 धावा. फ्री हिट. बॉलर्स नेम इरफान भाई. एक एक. मोठा फटकार आणि सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण. निश्चितच 3 धावा या ठिकाणी वाचवलेल्या आहे. डीप मिड विकेटला इरफान भाई क्षेत्ररक्षक करत होते. आणि 4 धावा निश्चितच राहील. वाईड मिड ऑफला मारलेला फटकार. 4 धावा. प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी 5 धावा पाहिजे. एक औपचारिकता अशी म्हणावयास हरकत नाही, कारण अवघ्या काही चेंडूचा खेळ शिल्लक आणि धावांचा पाऊस. 14 चेंडू 67 धावा. अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी रितेशांची. आतापर्यंत रितेशांनी केवळ 4 चेंडू सोडले आणि केवळ 6 धावा दिल्या. मोठा फटकार. चेंडू मात्र हवेत आणि झेल. पंकज भाऊ चन्ने यांना 101 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. अतिशय उत्कृष्ट झेल पकडल्याबद्दल वैभव भाऊ निहारे यांच्याकडून. अजून जर एक झेल पकडला तर 501 रुपयाचे पारितोषिक पुन्हा वैभव भाऊ निहारे यांच्याकडून. यानंतर समालोचन करेल मुकद्दर सिंग, अशी मी त्यांना विनंती करतो. आणि उद्या जे पहिली मैच है पहली वो निकाल दे शेड्यूल निकाल और पहला जो है उसको सबको 8 बजे बुला 7 बजे. यानंतरचा होणारा सामना न्यू स्टार विरुद्ध सेंट्रल रेल्वे. मोठा प्रहार आणि षटकार.
महत्वाची सूचना आलेली आहे सर्वांकरता. उद्या जो पहिला सामना होणार आहे तो सकाळी 7 वाजता सुरू होणार आहे, याचं भान ठेवायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती राहील, उद्या होणारा पहिला सामना 7 वाजता सुरू होईल, कारण आपल्याला 1:30 वाजता ग्राउंड खाली करून द्यायचं आहे. बॅटची गडाके चेंडू यष्टीरक्षकाकडे आणि बाद झालेला फलंदाज. उद्याला आपल्याला 1:30 वाजता ग्राउंड खाली करून द्यायचं आहे, मैदान खाली करून द्यायचं आहे, कारण 2 वाजेपासून इथे कवायत सुरू होणार आहे. तसं लेटर आपल्याला CEO साहेबांकडून आलेलं आहे. उद्या होणारा पहिला सामना हा 7 वाजता सुरू करायचा आहे कुठल्याही परिस्थितीत, आणि 1:30 वाजता क्रीडांगण खाली करून द्यायचं आहे. सकाळची मॅच सांगून दे. कॉप्स 11 वर्सेस YSW. क्रॉप्स 11 विरुद्ध YSW पहिला सामना 7 वाजता सुरू होईल, आणि त्यानंतर 1.5 तासाच्या अंतराने आपले नंतरचे सामने छत्रपती रायडर्स विरुद्ध सेंट्रल रेल्वे हा सामना सुरू होईल 8:30 वाजता ते 9 वाजता. तिसरा सामना राजे विरुद्ध सेंट्रल रेल्वे हा सामना सुरू होईल 11 वाजता, आणि बरोबर 12:30 बरोबर 12:15 वाजता सुरू होईल आपला YSW आणि MV स्टार्स 11 हा सामना. पहिला सामना क्रॉप्स 11 विरुद्ध YSW बरोबर 7 वाजता सुरू होणार आहे, कारण आपल्याला सकाळी 1:30 वाजता हे क्रीडांगण खाली करून द्यायचं आहे. कवायत आणि 26 जानेवारीची प्रॅक्टिस करण्याकरता तशा प्रकारचं लेखी स्वरूपाचं पत्र आयोजकांकडे पोहोचलेलं आहे, या गोष्टीची भान ठेवावं लागेल. अन्यथा हा सामना आपल्याला उद्या 4 किंवा 5 षटकाचाही खेळावा लागू शकतो. जर लेट झाल्यास त्यावर कमिटी बसून आता निर्णय घेईल. एक संघ आधी आला आणि एक संघ उशिरा आला तर त्याची सुद्धा पेनल्टी या ठिकाणी आज ठरवण्यात येणार आहे. टॉस करून घ्या दोन्ही संघाचे कर्णधार. न्यू स्टार विरुद्ध सेंट्रल रेल्वे आहे ना, न्यू स्टार विरुद्ध सेंट्रल रेल्वे दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कौल घेऊन घेईल. न्यू स्टार या संघाचे कर्णधार विरुद्ध सेंट्रल रेल्वे दोन्ही संघाचे कर्णधार. सन्माननीय निलेश भाऊ महंत यांच्याकडून रवी भाऊच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचे रोख पारितोषिक या ठिकाणी घोषित करण्यात आलेले आहे. या दरम्यान एक चौका या ठिकाणी आलेला आहे. रवी भाऊ असरेट यांच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचे रोख पारितोषिक निलेश भाऊ महंत यांच्याकडून जाहीर करण्यात आलेले आहे. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू निश्चितच धाव प्राप्त झालेली नाही आणि इरफान भाई गोलंदाजी करतात. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत केवळ 10 धावा दिल्या. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, एकच धाव प्राप्त होईल. यानंतरचा होणारा सामना न्यू स्टार क्रिकेट क्लब विरुद्ध सेंट्रल रेल्वे दोन्ही संघाचे कर्णधार
टॉस घेण्याकरता यावं. दोन्ही संघाचे कर्णधार. एक औपचारिकता बाकी. 4 चेंडू 54 धावा असं समीकरण या ठिकाणी आलेलं आहे. 4 चेंडू 54 धावा. एक औपचारिकता. मुकद्दर सिंग. लास्ट विकेट. तेरे बाबा बरबा और लास्ट विकेट. इसके बाद जो मैच है न्यू स्टार वर्सेस सेंट्रल रेलवे. सेंट्रल रेलवे की जो भी कप्तान है वो टॉस के लिए स्टेज पर आए और वैभव भाव से मिलिए. लास्ट बॉल इस इनिंग की. और अगर ये बॉल पे छक्के लगाते हैं तो नीलेश भाव की ओर से 5,000 रुपए का इनाम. और ये डिफेंस कर रहे थे, पता है उनको ऑल आउट नहीं होना है. और रवि भाव से विनंती करता हूं. और इस मैच के जो प्लेयर ऑफ द मैच बने हैं सौरभ भाई चार्डे, सेंट्रल रेलवे के कप्तान, वैभव दास से मिलिए.